असेल तो. ओके. चला प्रेझेंटी मार्क करा. ओके. सी. तर आतापर्यंत आपण जे 2 लेसन तुमचे लास्ट होते ते कंप्लीट केलेत बरोबर. आपण पिक्टोग्राफ अँड काय शिकलो, पॅटर्न्स. कोणाला काही डाऊट त्या 2 लेसन मध्ये? तुम्हाला एक्सरसाइज नीट सोडवता आल्या का घरी? एक्सरसाइज जे राहिलेले ते बरोबर आले का? ऍक्च्युली प्रवीता, मी तुमच्या त्या मॅथ्सचा जर व्हॉट्सअप ग्रुप असेल तर त्यामध्ये ऍड नाहीये. मी गुगल क्लासरूम मध्ये होमवर्क पाठवलाय. ओके, यू कॅन चेक इन दॅट. गुगल क्लासरूम मध्ये तुम्ही चेक करू शकता. ओके. ओके, इन्स्टेड ऑफ व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही गुगल क्लासरूम वरच चेक करत जा होमवर्क. ओके. टेस्ट. सॉरी, कदाचित ते दुसऱ्या कोणत्या तरी टीचरचा असेल. मी अशी टेस्ट वगैरे तुमची काही तयार केली नव्हती. ओके. आता झाली का तुमची टेस्ट? रिसेंटली टेस्ट झाली का तुमची मॅथ्सची? म्हणजे प्रमिता, माईक ऑन करशील का तू? येस मॅम. हा, सांग मला काय प्रॉब्लेम झालेला. मॅम, मागच्या वेळी टेस्टचा मेसेज आलेला की उद्या टेस्ट होणार आहे, पण टेस्टचे फोटोज नाही आले. ओके, म्हणजे टेस्ट झाली नाही का? येस. ओके, मग ते कदाचित काही इश्यू वगैरे असेल. मी मॅमशी बोलून तुम्हाला सांगेन. ओके, कारण असं पेपर वगैरे मी काही काढला नव्हता, काही मला असं सांगण्यात नव्हतं आलं. मग तसं ओके. काय कोणत्या दुसऱ्या टीचर्सचं काय रिलेटेड असेल, कारण मी हे तुमचे मागचे 2-3 लेक्चरच घेते. अगोदर घेतलेल्या टीचर्सची काय असेल तर मी सांगेन तुम्हाला. ओके, मॅमला मी हे सांगते, मेसेज हा पोहोचवते. ओके. ओके मॅम, थँक्यू. ओके. ओके, वेलकम. चला, तर आता आपण तुमचं एक लास्ट अँड लिस्ट लेसन, सगळ्यात लास्ट, सगळ्यात शेवटचं लेसन स्टार्ट करतोय. दॅट इज प्रिपरेशन फॉर अल्जेब्रा. ओके, आतापर्यंत तुम्हाला मॅथ्सच होतं, एकच सब्जेक्ट होता बरोबर. आता पुढे तुम्हाला अल्जेब्रा आणि जिओमेट्री असे सब्जेक्ट येणार आहेत. त्यामुळे आता अल्जेब्रा मध्ये काय असतं, तो पार्ट, अल्जेब्राची सुरुवात कशी करायची त्याचा काही बेसिक आपल्याला या लेसन मध्ये दिलेला आहे, ते आपल्याला शिकायचं आहे. ओके, आवाज येतोय माझा सर्वांना क्लिअर? ओके, इज माय स्क्रीन विजिबल टू यू? स्क्रीन दिसते सर्वांना? ओके. टू सी, बघा इथे आहे, वी आर गोइंग टू स्टार्ट विथ अवर लेक्चर लेसन प्रिपरेशन फॉर अल्जेब्रा. ओके, तर बघा विदूला काय म्हणत आहे, सर माय ब्रदर सेड ही वॉज स्टडिंग अल्जेब्रा, व्हॉट इज अल्जेब्रा? मग सर काय उत्तर देतात तिला, टू पुट इट सिम्पली, अल्जेब्रा कन्सिस्ट ऑफ द यूज ऑफ नंबर्स अँड लेटर्स टू स्टेट अँड सॉल्व प्रॉब्लेम्स. बघा विदूला काय म्हणत आहे की सर अल्जेब्रा म्हणजे काय, तर सर तिला उत्तर देत आहेत की अल्जेब्रा म्हणजे काही नंबर आणि लेटर, ABCD असे लेटर्स, एक्स असे लेटर यूज करून तुम्ही प्रॉब्लेम्स बनवणे आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे, त्याला अल्जेब्रा म्हणतात. ओके. चला, मग आता यामध्ये आपण बघूया, पहिली आपली टर्म आहे इक्वॅलिटी. ओके, इक्वॅलिटी. इक्वॅलिटीचा अर्थ काय असणार, समानता. ओके, तर इक्वॅलिटी कशी समजून घ्यायची ते मी आता तुम्हाला दाखवत आहे. लक्ष द्या. पहिले आता आपण इथे रीड करणार आणि मी नंतर तुम्हाला व्हाईट बोर्डवर ते सॉल्व्ह करून दाखवेन. ओके, वेन एव्हर वी ऍड, सबट्रॅक्ट, मल्टिप्लाय और डिवाइड टू नंबर्स, the answer we get is always another number. For example, when we add 5 and 3, we get number 8. We write it as 5 plus 3, 8. Similarly, 13 minus 6, 12 divided by 4, 9 into 1, 9. Okay? बघा. कधीही
जेव्हा आपण मल्टिप्लाय करतो, सबट्रॅक्ट करतो, ऍड करतो किंवा डिवाइड करतो, तेव्हा आपण दोन नंबर मध्ये एखादी ऍक्शन घडवून आणतो, बरोबर. मग येणारा नंबर हा वेगळा असतो की नाही? त्या दोघांमधल्या नंबरचा आन्सर येतं का आपलं? सांगा मला. जेव्हा आपण दोन नंबरवर कोणतंही ऑपरेशन करतो, इट मे बी सबट्रॅक्शन, इट मे बी ऍडिशन, इट मे बी डिव्हिजन और मल्टिप्लिकेशन. जर आपण दोन नंबर वेगवेगळ्या नंबरमध्ये एखादं ऑपरेशन करतोय, तर दॅट वुड बी नो. 9 into 9 is 81. येस, बघा इकडे. ओके, इथे लक्ष द्या. तर आता आपण असेच काही एक्झाम्पल घेऊया. बघा, इथे मी लिहिलं 7 + 6. ओके, किती झालं? 13. बरोबर. हे एक एक्झाम्पल ऍडिशनचं झालं. 7 - 6 किती आले? 1. ओके. 7 multiplied by 6 किती झाले? बरोबर. मग हे काय झाले? काही ऑपरेशन झाले, बरोबर. आता एक घेतला समज 42 डिवायडेड बाय 7. काय आन्सर येणार? 6. म्हणजे आपण हे जे काही ऑपरेशन्स करतो ह्याला काय म्हणायचं? मॅथमॅटिकल इक्वेशन किंवा एक्सप्रेशन म्हणायचं. बघा, जेव्हा आपण दोन नंबर ऍड करतो, इफ वी ऍड टू नंबर्स, if we subtract two numbers, if we multiply two numbers, or if we divide two numbers, we always get different number as a answer. ओके. आपण कोणत्याही बघा, आपण कोणत्याही नंबरचे, कोणत्याही दोन नंबरचे ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन केले तर आपल्याला जे आन्सर्स मिळतात ते त्या नंबर पेक्षा वेगळे असतात. ओके, समजलं सगळ्यांना इथपर्यंत? टेल मी इफ यू हॅव अंडरस्टूड टिल हियर. ओके, समजलंय का सगळ्यांना? चला, सगळ्यांनी एस लिहा जर समजलं असेल तर प्लीज. ह्या सगळ्याचं तुम्हाला एक्सरसाइज सॉल्व करताना खूप खूप मदत होणार आहे. धानवी, ओके. अजून कोण आहे? अंतरा, तुला समजलंय का? अंतरा, समजलंय का तुला आता मी जे शिकवलं? ओके, सी. बघा, तर आता आपण दुसऱ्या एका मार्गाने त्याचा विचार करूया, जे आपण सम सॉल्व केले. बघा, नाव लेट अस थिंक अबाउट दिस इन अनदर वे. सपोज दॅट बाय परफॉर्मिंग अ मॅथमॅटिकल ऑपरेशन ऑन टू नंबर्स वी हॅव ऑब्टेन्ड द नंबर 12. ओके. जर कोणत्याही दोन नंबरवर मॅथमॅटिकल ऑपरेशन केलं, दॅट मे बी addition, subtraction, multiplication or division. Okay, if we add, multiply, subtract or divide two numbers, the number obtained is 12. Let us find pairs of such numbers. Okay, तर आपण 12 आन्सर येणाऱ्या काही नंबर्सच्या पेअर्स लिहायच्या आहेत, शोधायच्या आहेत. तर सांगा मला, कोणत्या अशा पेअर आहेत ज्याचा आन्सर 12 येणार? सांगा मला. इथे जे एक्झाम्पल दिलेत ते आपण नको घेऊया, आपण वेगळे काही एक्झाम्पल्स घेऊया. चला, सांगा मला. अंतरा, तुला समजलेलं नाहीये का? अंतरा, माईक ऑन कर. अंतरा, प्लीज पुट ऑन युअर माईक. ओके, जे आता शिकवलं ते समजलं नाही का? अंतरा, नो टीचर. नाही समजलं? सी, इथे काय आहे, आपण मॅथमॅटिकल एक्सप्रेशन शिकतोय. या धड्यामध्ये तुम्हाला अल्जेब्रा साठी कसं तयार व्हायचं आहे ते शिकायचं आहे. ओके, मी हे सगळं अगोदर सांगितलेलं आहे, पण तू क्लास लेट जॉईन केला. ओके, तरीही मी तुझ्यासाठी आता परत सांगत आहे. बघ, इथे बघा, आपण जेव्हा दोन नंबर ऍड करतो, दोन दोन नंबरचे ऍडिशन करतो, सबट्रॅक्शन करतो, मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन करतो, तेव्हा येणारा नंबर हा त्या दोन नंबर पेक्षा वेगळा असतो की नाही?
7 + 6 किती आन्सर येतं सांग मला अंतरा. अंतरा, what is 7 + 6? Yes. आणि 7 - 6? इट्स 1. तर बघ 7 आणि 6 या दोन नंबर पेक्षा 13 आणि 1 हा नंबर वेगळा आहे की नाही. म्हणजेच काय, जेव्हा आपण दोन नंबरचे ऍडिशन करतो किंवा सबट्रॅक्शन किंवा मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन करतो तेव्हा येणारा नंबर हा त्या दोन नंबर पेक्षा वेगळा असतो. ओके, सो वी विल मूव टू द नेक्स्ट वन. बघा आपला नेक्स्ट जो आन्सर, ओके अर्ध्यांनी तुम्ही त्याचे पण आन्सर मला दिलेले आहेत. ओके, व्हेरी गुड प्रमिता अँड धानवी. इट्स 6 + 6 तुम्ही 12 लिहू शकता. ओके, आता मला सबट्रॅक्शनचं एक्झाम्पल द्या. थांबा, आपण एक एक करून तुम्ही जे एक्झाम्पल लिहिताय ते आपण इथे लिहूया. ओके, 6 + 6 इज 12. आता 12 आन्सर येणार, मला सबट्रॅक्शनचं एक एक्झाम्पल द्या ज्याचा आन्सर 12 आहे असं सबट्रॅक्शनचं एक एक्झाम्पल द्या. ऍडिशनचं झालं, धानवीने दिलंय आणि प्रमिताने दिलेलं आहे मल्टिप्लिकेशनचं एक्झाम्पल. 6 × 2 इज 12. ओके, गिव्ह मी एक्झाम्पल फॉर subtraction and division. Very good. 15 - 3, 12. Okay, we will write it. 15 - 3 is 12. अजून डिव्हिजनचं द्या. डिव्हिजनचं एक एक्झाम्पल द्या. चला धानवी, प्रमिता, डिव्हिजनचं एक एक्झाम्पल द्या मला ज्याचा आन्सर 12 आलं पाहिजे. व्हेरी गुड. 24 ÷ 2. ओके, 24 ÷ 2 इज 12. हे 4 जे सम्स आहेत ते लिहून घ्या तुमच्या बुक मध्ये. चला नोटबुक काढा आणि हे लिहून घ्या. वरती टायटल टाका, लेसनचं नाव आहे प्रिपरेशन फॉर अल्जेब्रा, ते टायटल टाका आणि त्याच्या पुढे लिहा, खाली लिहा इक्वॅलिटी. ओके, आपण इक्वॅलिटी शिकतोय. इक्वॅलिटी लिहा आणि हे सम लिहा खाली. चला पटकन. Teacher, third one is 15. येस येस. ओके, 15 - 3. Over. ओके, सगळ्यांचं झालंय का लिहून? सांगा मला. एव्हरीवन हॅज कम्प्लीटेड? सी, एव्हरीवन हॅज कम्प्लीटेड रायटिंग? ओके, तर बघा मग हे सगळं इक्वल आहे. ओके, या सगळ्याला इक्वॅलिटी आपण कशी दाखवायची ते आपण पुढे लेसन मध्ये बघूया. सी, ओके, त्यांनी जसे एक्झाम्पल घेतले त्याला आपण वेगळे एक्झाम्पल लिहिले, तर त्याला जर आपण ब्रॅकेट मध्ये लिहिलं तर काय होऊ शकतं त्याचं मीनिंग, अ नंबर ऑब्टेन बाय सबट्रॅक्टिंग 3 फ्रॉम 15. ओके, असं दाखवलेलं आहे बघा. When we want to say a number obtained by adding 6 and 6, it is easier to express it by using bracket. बघा
जर जर 6 is 12, the number obtained by adding 6 and 6 is 12. तर ते खूप मोठं होऊन जाईल, पण त्याला आपण कसं लिहू शकतो माहितीये? जर आपण त्याला ब्रॅकेट यूज केलं तर आपण त्याला असं लिहू शकतो बघा, इन ब्रॅकेट 6 plus 6, ओके, इन ब्रॅकेट 7 plus 8, in bracket 8 divided by 2, in bracket 9 multiplied by 3. समजलं तुम्हाला? तर हे एक्सप्रेशन जर आपण ब्रॅकेट मध्ये लिहिले तर अजून सोपं होऊ शकतं. म्हणजेच काय, त्याला मध्ये का लिहिलं, एक्सप्रेस करणं, कोणाला तरी पटवून देणं सोपं होऊ शकतं. ओके, तर आपण जे पहिले एक्झाम्पल घेतलेले 6 plus 6, 15 minus 3, ओके, 24 divided by 2 and 6 multiplied by 2, ते आपण बघायचे आहेत बघा. ओके, तर बघा आपल्याला काय बघायचं आहे आता. आपण काय नंबर घेतलेला 12, बरोबर. 12 नंबर कसा ऑब्टेन झाला ते आपण बघितलं सगळं, बरोबर. पहिला एक्सप्रेशन होतं 6 plus 6, जर आपण त्याला ब्रॅकेट टाकला. ओके, सेकंड एक्सप्रेशन आहे आपलं 15 minus 3, बरोबर. थर्ड आहे आपलं 24 divided by 2, ओके. आणि फोर्थ आहे आपलं एक्सप्रेशन 6 multiplied by 2, बरोबर. ह्यामध्ये बघा आपल्याला समजतंय की आन्सर याचं 12 आहे, बरोबर. तुम्हाला समजलंय सगळ्यांना की याचा आन्सर 12च आहे, पण आपल्याला इथे आन्सर लिहायची गरज लागत नाहीये आणि आपण ब्रॅकेट मध्ये त्याला टाकू शकतो. पण हे सगळे एक्सप्रेशन इक्वल आहेत, हे कसं दाखवायचं आहे आपल्याला? यांचा आन्सर सेम आहे म्हणून हे सगळे एक्सप्रेशन इक्वल आहेत असं आपल्याला दाखवायचं आहे. ओके, 6 plus 6 is equal to, okay, 6 plus 6 is equals to 15 minus 3 is equal to 24 divided by 2 is equal to, अजून एक काय एक्सप्रेशन घेतलेलं आपण 6 into 2, या सगळ्याला काय म्हणायचं? इक्वॅलिटी. हा, समजलं? या सगळ्यांना काय म्हणायचं? इक्वॅलिटी. ओके, जे मगाशी लिहून घेतलेलं ते असं लिहा, इक्वल साइन द्या सगळ्यामध्ये. चला लिहून घ्या हे. टीचर ओवर. ओके, चला सगळ्यांनी लिहून घ्यायचं आहे आणि प्लीज माईक ऑन करू नका. मी विचारते झालेलं आहे की नाही तेव्हा चॅट. ओके, झालंय सगळ्यांची ती सम लिहून? एव्हरीवन हॅज फिनिश्ड? Teacher Yogita has raised hand. हे कोण बोललं आता? हे कोण बोललं? माईक ऑन करायचा नाही कोणीच. हर्षद, तुझा माईक ऑन करू नकोस.
सी तर इक्वॅलिटी काय असतं तुम्हाला समजलं. ओके, नेक्स्ट वी विल सी. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही सगळ्यांनी एक एक एक्झाम्पल लिहा. चला, असा एक नंबर घ्या ज्याचं मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन किंवा सबट्रॅक्शन, ऍडिशन तुम्ही करू शकता. असा एक नंबर घ्या. चला, ओके, आय विल गिव्ह इट टू यू. येस येस, चॅट बॉक्स मध्ये दाखवू शकता तुम्ही ते एक्सप्रेशन लिहून. चला चला, ते एक्सप्रेशन 36, आय एम गिव्हिंग यू द 36 नंबर. तुम्ही काय करायचं आहे, ते 36 नंबर सबट्रॅक्ट, ऍड, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन करून दाखवायचं आहे आणि त्याला इक्वॅलिटीचं साइन देऊन सुद्धा इक्वेशन बनवायचे आहे, इक्वॅलिटी सुद्धा बनवून दाखवायची आहे. चला लवकर. ओके प्रमिता, तू जर बुक मध्ये लिहिलं असेल तर प्लीज मला व्हिडिओ ऑन करून दाखव. येस, मी 36 साठी सांगितलेलं दाखव एकदा परत. ओके, 18 plus 18, 72 divided by 2. येस, ओके ओके, गुड. अजून हर्षद तू केलंस का? शो मी युअर बुक. चला, अजून कोणाचं झालंय सांगा लवकर. ओके, सी तर समजलेलं आहे तुम्हाला. ओके,
तर आपण आता काय करायचं आहे 54 लिस्ट आहे. तर 54 मधला फर्स्ट क्वेश्चन आहे, युजिंग ब्रॅकेट्स राईट 3 पेअर ऑफ नंबर्स हुज सम इज 13. आपण ब्रॅकेट यूज करून काय करायचं आहे, असे 3 नंबर लिहायचे आहेत ज्यांची सम, ज्यांची ऍडिशन ही 13 असणार आहे. अँड यूज देम टू राईट 3 इक्वॅलिटीज. ओके, तर चला माझ्यासोबत सॉल्व्ह करायला घ्यायचं आहे. तुम्ही क्वेश्चन लिहा पहिले. प्रॉब्लेम सेट 54 चा क्वेश्चन नंबर 1 लिहा आणि लिहून झाल्यावर सांगा मला चॅट बॉक्स मध्ये, मग आपण सॉल्व्ह करूया तो क्वेश्चन. चला पहिले प्रॉब्लेम सेट 54 मधला क्वेश्चन नंबर 1 लिहायला घ्या. बुक आहेत का सर्वांकडे? प्रॉब्लेम सेट 54 क्वेश्चन नंबर 1. प्लीज राईट प्रॉब्लेम सेट 54 क्वेश्चन नंबर 1. ओके, डन. क्वेश्चन लिहून झालाय का फर्स्ट? टेल मी. ओके, सिक. तर क्वेश्चन काय आहे, असा एक नंबर घ्यायचा आहे ज्याचे आपल्याला 3 ऍडिशन असणारे ब्रॅकेट वाले पेअर शोधायचे आहेत, बरोबर. तर इफ वी टेक 13. ओके, आपण एक 13 नंबर घेऊया. तर 13 नंबर हाऊ कॅन वी राईट? 7 + 6, बरोबर. एक आहे 7 + 6, सेकंड 8 + 5, बरोबर. अजून एक पेअर आपण लिहू शकतो 9 + 4, राईट. मग अजून काय त्यांनी सांगितलं आपल्याला की शो देअर इक्वॅलिटी. आपल्याला इक्वॅलिटी दाखवायची आहे त्यांच्यामध्ये. मग आपण काय करणार, 7 + 6 इज इक्वल टू 8 + 5 इज इक्वल टू 9 + 4. ओके, बघा 13 नंबर आपण कन्सिडर केला. आपण 13 नंबरचे ऍडिशन करायचे ठरवले तर 7 + 6 इज 13, 8 + 5 इज 13 and 9 + 4 इज ऑल्सो 13. त्यामध्ये इक्वॅलिटीचा साइन दाखवायचा आहे. चला लिहिलं सगळ्यांनी. फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर आहे हे. चला सर्वांनी लिहा. ओके, ऑल हॅव wrote? ऑल आर डन? ओके, सगळ्यांचा लिहून झालाय का सांगा. अंतरा अँड हर्षद, तुमचा लिहून झालाय का? समजलंय तुम्हाला फर्स्टचा आन्सर काय आहे? सगळ्यांना समजलंय फर्स्टचा आन्सर कसा आलाय? चला, वी विल मूव टू द सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन इज फाइंड 4 पेअर ऑफ नंबर. बघा किती पेअर फाइंड करायचे आहेत? 4. कशाच्या? 1 फॉर इच ऑफ ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन दॅट मेक द नंबर 18. ओके, जसं आपण 12चं केलं आणि मी तुम्हाला 36चं तुमच्या स्वतःने करायला सांगितलं, तसेच आपल्याला काय नंबर फाइंड करायचा आहे? 18. 18 नंबरचं ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड
डिव्हिजन वाला पेअर फाइंड करायचे आहेत आणि राईट द इक्वॅलिटीज फॉर इच ऑफ देम आणि परत त्यांची अशाच प्रकारे इक्वॅलिटी सुद्धा लिहायची आहे. ओके, क्वेश्चन लिहा. राइट क्वेश्चन नंबर 2 फ्रॉम प्रॉब्लेम सेट नंबर 54. ओके, राइट क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 लिहा. चला, after completing please write completed in the chat box, then we will see how to solve it. ओके, आपण ते नंतर सॉल्व कसं करायचं ते बघूया. चला, झाला क्वेश्चन नंबर 2 लिहून. अंतरा, हर्षद, तुमचं झालंय का? ओके, राइट. लिहा क्वेश्चन नंबर 2, लिहा कंप्लीट. चला, फक्त 2 लाईन्सचा क्वेश्चन आहे. एवढा वेळ लागतो तुम्हाला लिहायला? चला, जरा पटापट लिहा. आता आपल्याला सॉल्व सुद्धा करायचं आहे ते क्वेश्चन. लिहा पटापट. ओके, हर्षदचं झालंय. अंतरा, तुझं झालं का लिहून क्वेश्चन? फक्त क्वेश्चन लिहायचं आहे. मी आन्सर सॉल्व करून दाखवणार आहे आता. ओके, सी, अंतराचं पण झालेलं आहे. तर आता आपण पाहूया कसं सॉल्व करायचं. ओके, सांगा मला कोणता नंबर सांगितलेला आहे आपल्याला? 18, राईट. तर 18 नंबरचा बेस्ट ऍडिशन साठी आपण काय शोधणार? कोणता नंबर यूज करणार? 9, बरोबर. तर आपण काय बघणार आता? लक्ष द्या. आपल्याला 18 नंबरचं असे काही पेअर शोधायचे आहेत नंबर्सच्या, याचा आन्सर 18 येणार आहे. तर त्याचे ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन आपल्याला बघायचं आहे. ओके, तर बघा, आपण एक नंबर घेऊ शकतो 9 प्लस 9, राईट. 9 प्लस 9 18 असतं, बरोबर. सेकंड पेअर आपण घेऊ शकतो 20 मायनस 2. सबट्रॅक्शन साठी आपण घेऊ शकतो 20 मायनस 2, राईट. आता मल्टिप्लिकेशन साठी वी कॅन टेक 9 मल्टिप्लाइड बाय 2, बरोबर. आणि डिव्हिजन साठी आपण लिहू शकतो 36 डिवायडेड बाय 2. ओके, समजले सर्वांना? आता ह्यामध्ये फक्त आपल्याला इक्वॅलिटी दाखवायची आहे. ती तुम्ही कशी दाखवणार?
9 plus 9 is equal to 20 minus 2 is equal to 9 multiplied by 2 is equal to 36 divided by 2. ओके, समजलंय सगळ्यांना? समजलंय का सगळ्यांना? मला सांगा एकदा परत, नंतर लिहा ते. सांगा मला, समजलंय सगळ्यांना? 18 नंबर आपल्याला दिलेला होता, त्यासाठी आपण फक्त काय करायचं होतं, 4 अशा जोड्या शोधायच्या होत्या नंबर्सच्या, ज्याचं मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन एकच आन्सर येईल, म्हणजे 18. चला आता ते लिहून घ्या. चला हे लिहून घ्या. ओके, सगळ्यांचं झालं लिहून? ओके, आता अशा प्रकारे आपण आपली एक्सरसाइज संपवलेली आहे, बरोबर? तर लक्ष द्या, प्रॉब्लेम सेट नंबर 54 इज ओव्हर. ओके, तर बघा आपण काय शिकलो, इक्वॅलिटी. तर आता आपण शिकणार आहोत इनइक्वॅलिटी. ओके, आपल्याला काय शिकायचं आहे आता, इनइक्वॅलिटी. तर इनइक्वॅलिटी मध्ये काय असतं बघा, आता आपण इक्वलचं साइन शिकलो, बरोबर? इक्वलचं साइन शिकलो की नाही? हे सगळं इक्वल आहे हे दाखवण्यासाठी आपण कोणतं साइन वापरलं, असं, बरोबर? तर इनइक्वॅलिटी मध्ये काय असतं मला सांगा, 7 प्लस 2 किती होतात, 9. ओके, 11 प्लस 3 किती होतात, 14. ओके, मग हे दोन्ही सेम आहेत का, इक्वल आहेत का, सांगा लवकर. 9 and 14 are equal? No. ओके, नो. मग ते तुम्ही कसं दाखवणार, इक्वल साठी तुम्ही असं साइन वापरता, तर 9 or 14 are not equal. ओके, नॉट इक्वल साठी असं साइन वापरायचं आहे. ओके, इक्वल साठी आपण हे साइन वापरतो, नॉट इक्वल साठी, इनइक्वल साठी असं साइन वापरायचं आहे. ओके, समजलं? समजलं तुम्हाला आपण इनइक्वल साठी कसं, इनइक्वॅलिटी साठी कसं वापरणार? ओके, अंतरा माइक ऑन कर, सांग मला, तुला काही नाही समजलं. टीचर, हा सांग. टीचर जो आता तुम्ही हे केला ना, तो नाही समजला. लक्ष दे एकदा. सी, बघा आता आपण एवढा वेळ काय करत होतो, इकडे बघ मला, 18 आणि 18 हे दोन सेम आहेत, बरोबर? म्हणून ते इक्वलचं साइन वापरत होती, बरोबर? पण 18 आणि 17 हे सेम आहेत का, सांग अंतरा मला. नो. अंतरा माइक ऑन. ओके, मग त्याच्यासाठी आपण हे साइन वापरायचं, बरोबरच साइन करायचं इक्वलचं, आणि त्याला फक्त एक रेष मारायची आडवी, स्लॅन्टिंग लाईन. ओके, समजलं? समजलं अंतरा? ओके, ओके सी. तर आता आपण काय बघणार आहोत बघा, द व्हॅल्यूज ऑफ 7 plus 5 and 7 multiplied by 5 are 12 and 35 respectively, बरोबर? बघा 7 plus 5 चा आन्सर काय येणार सांगा मला. व्हॉट इज 7 plus 5? जे आता शिकलोय तेच फक्त मी रिपीट करत आहे. 12 and 7 multiplied by 5
7 आणि 5चं मल्टिप्लिकेशन केलं तर 35. मग ते दोन इक्वल आहेत का? ते दोन इक्वल आहेत का सांगा मला? नो. येस. सी. बघा, to show that 7 plus 5 and 7 multiplied by 5 are not equal, we write bracket मध्ये 7 plus 5 नॉन इक्वॅलिटीचं इनइक्वॅलिटीचं साइन and 7 multiplied by 5. बरोबर. मग अशा एक्सप्रेशनला काय म्हणायचं आपण? इनइक्वॅलिटी. बघा, 7 plus 5 चा आन्सर आहे 12, राईट. 7 multiplied by 5 चा आन्सर आहे 35. हे दोन इक्वल नाही आहेत, बरोबर. मग ब्रॅकेट मध्ये आपण कसं लिहिणार? 7 plus 5 is not equal to 7 multiplied by 5. ओके, असं लिहिणार आपण ब्रॅकेट मध्ये, बरोबर. समजलं सगळ्यांना? चला, इनइक्वॅलिटी लिहा वरती नोटबुक मध्ये. इनइक्वॅलिटी लिहा जी तुमची, जिथे तुमची एक्सरसाइज संपली आहे. 54 प्रॉब्लेम सेट संपला आहे. त्याच्या खाली इनइक्वॅलिटी लिहा आणि ही इक्वेशन लिहा. चला, परत मी दाखवते तसं लिहा. ओके, इनइक्वॅलिटी. ओके, खाली लिहा 7 plus 5 is not equal to, सॉरी, इनइक्वॅलिटी लिहिलं. मग लिहा 7 plus 5 is 12 and 7 multiplied by 5 is 35. Hence ब्रॅकेट मध्ये 7 plus 5 is not equal to, in the bracket, 7 multiplied by 5. लिहा चला सगळे. इनइक्वॅलिटी लिहा आणि हे इक्वेशन जे मी लिहिलेलं आहे बोर्डवर ते लिहा. इनइक्वॅलिटी मध्ये काय असतं? जे आन्सर असतात ते सेम नसतात आणि इक्वॅलिटी मध्ये आन्सर्स आर सेम. ओके, चला, हे लिहून झालं का? ओके, समजलं तुम्हाला इनइक्वॅलिटी म्हणजे काय? घ्यायचं आपण प्रॉब्लेम सेट सोडवायला. नेक्स्ट प्रॉब्लेम सेट सॉल्व्ह करायला घेऊया का? सगळ्यांना समजलंय? कोणालाच काही प्रॉब्लेम नाही येते? इनइक्वॅलिटी समजलंय सगळ्यांना? ओके, तर आता नेक्स्ट प्रॉब्लेम सेट मध्ये जे तुम्ही मॅथ्स मध्ये आतापर्यंत सायन्स वापरत होता की नाही, इक्वल टू, नॉट इक्वल टू, एक फक्त नॉट इक्वल टू साइन आता मी तुम्हाला शिकवलं. ओके, जे इनइक्वॅलिटी किंवा त्याला नॉट इक्वल टू साइन पण म्हणतात ते मी शिकवलं तुम्हाला. काय करायचं आहे? फक्त इक्वल टूच्या साइनला एक कट करायचं आहे, आडवी एक स्लॅन्टिंग लाईन मारायची आहे त्याच्यावर. ओके, पण त्याआधी तुम्ही ग्रेटर दॅन, लेस दॅन हे सायन्स शिकलेला आहात की नाही? हे बघा. ओके, आता आपण काही सायन्स बघूया जे तुम्ही ऑलरेडी शिकलेले आहात. मी फक्त रिवाइज करते. याला काय म्हणाल सांगा? हे कसलं साइन झालं? आता जे मी तुम्हाला साइन दाखवलं ते कोणतं साइन झालं सांगा? इक्वल टू. ओके, इक्वल टूचं साइन झालं. नाव दिस वन, हे कोणतं साइन झालं सांगा लवकर? येस, इनइक्वल टू. ठीक आहे. ओके, इनइक्वॅलिटीचं साइन झालं, बरोबर. तसंच हे कसलं साइन झालं सांगा मला? हे तुम्ही ऑलरेडी शिकलात खूप अगोदरच्या स्टँडर्ड मध्ये, थर्ड फोर्थ मध्ये तुम्ही हे शिकलेलं आहात. हे कोणतं साइन झालं सांगा मला? ओके, बिग नंबर किंवा ग्रेटर दॅन. ओके, बिग नंबर असेल तर ते साइन. आणि हे कोणतं झालं सांगा? स्मॉल. ओके, लेस, स्मॉल. व्हेरी गुड. तर याच नंबरच्या, या साइनच्या बेसिसवर आपल्याला तुमचा जो प्रॉब्लेम सेट नंबर 55 आहे तो सॉल्व्ह करायचा आहे.
ओके, लक्ष द्या सर्वांनी. आपल्याला या साईनच्या बेसवर तुमचा जो प्रॉब्लेम सेट 55 आहे तो सॉल्व्ह करायचा आहे. बघा आपला प्रॉब्लेम सेट 55 काय आहे बघा. से वेदर राईट ऑर रॉंग. ओके, से वेदर राईट ऑर रॉंग. बघा ओके, इथे सुद्धा बघा या इनइक्वॅलिटी मध्ये इथे सुद्धा तुम्हाला काही एक्सप्रेशन्स दिलेले आहेत, ते पण आता पहिले आपण बघून घेऊया. बघा, फिल इन द बॉक्सेस बिटवीन द एक्सप्रेशन्स विथ लेस इक्वल टू और बिग ॲज रिक्वायर्ड. ओके, तर मला सांगा 9+8 9+8 बॉक्स 30 डिवायडेड बाय 2. बघा, बुक आणि पेन्सिल घ्यायची आहे, सॉरी पेन घ्यायचा आहे. 9+8 ओके, सांगा मला कोणता साइन येणार याच्यामध्ये. सॉल्व्ह करा हे सम. कसं येणार बघा, मी एक सॉल्व्ह करून दाखवते. बघा 9+8 किती झाले सांगा लवकर. व्हॉट इज 9+8? 17. व्हेरी गुड. अँड 30 डिवायडेड बाय 2? 15. येस. सी 9+8 किती झाले? 17. ओके, 17. हा ब्रॅकेट जसाच्या तसा आपण घेतला. अँड 30 डिवायडेड बाय 2 झाले 15. यामध्ये 17 हा मोठा आहे, म्हणून या इक्वेशन मध्ये कोणतं साइन येणार हे. ओके, समजलं तुम्हाला? सांगा लवकर, समजलंय का? यस. ओके, ही इक्वेशन लिहून घ्या. ही इक्वेशन लिहून घ्या आणि नेक्स्ट मी तुम्हाला सॉल्व्ह करायला देते. ही इक्वेशन लिहून घ्या तुम्ही पहिले. ओके, डन डन. झालंय लिहून. ओके, सी. मग आता नेक्स्ट तुम्ही लिहू शकाल का? बघा 16 इंटू 3 अँड 4 इंटू 12. बघा इथे मी लिहून देते. 16 मल्टिप्लाइड बाय 3 हा बॉक्स आहे तुमचा, आणि नेक्स्ट होता 4 इंटू 12. 4 इंटू 12 यामध्ये तुम्ही ग्रेटर दॅन, लेस दॅन आणि इक्वल किंवा अनइक्वल हे 4 साइन तुम्ही वापरू शकता. सांगा मला कोणतं साइन येणार. चला सॉल्व्ह करा बुक मध्ये पहिले हे. चला सगळ्यांनी हा सम बुक मध्ये सॉल्व्ह करा. ओके, झालंय तुमचं. येस, त्यामध्ये येणार इक्वल टू साइन. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके, तर आपण एक्सरसाइजला सुरुवात करूया का? शाल वी गो टू द एक्सरसाइज. तुमचे प्रॉब्लेम सेट सॉल्व्ह करायला घेऊया आपण. ओके, चला. तो प्रॉब्लेम सेट 55 मधला तुमचा पहिला क्वेश्चन आहे, से वेदर राईट ऑर रॉंग. जे आपण आता केलं ते त्यांनी ऑलरेडी करून दिलेलं आहे. फक्त आपल्याला बघायचं आहे की स्टेटमेंट राईट आहे की रॉंग आहे.
तर फर्स्ट आहे 23 + 4 = 4 + 23. राईट ऑर रॉंग? सगळ्यात सिंपल एक्झाम्पल तुम्हाला फर्स्ट दिलेला आहे, सांगा मला राईट ऑर रॉंग? येस, राईट. दिस राईट, यू शुड राईट RIGHT. ओके प्रमिता, जे तू राईट लिहिलेलं आहे ते राईट म्हणजे लिहिणे. ओके अंतरा, यस टीचर. सांग मला. टीचर बरोबर येत आहे. येस, गुड. ओके चला लिहा, क्वेश्चन लिहा आणि त्यामधला फर्स्ट लिहा राईट. क्वेश्चन लिहा, प्रॉब्लेम सेट 55 लिहा, से वेदर इट इज राईट और रॉंग लिहा आणि पहिला आन्सर लिहा राईट. ओके. सेकंड 9 + 4 इज ग्रेटर दॅन 12. फर्स्ट लिहून झालं तुमचं? फर्स्ट लिहून झालं? ओके. बघा सेकंड बघा, 9 + 12, 9 + 4 इज ग्रेटर दॅन 12. बघा याला तुम्ही जर सॉल्व कराल तर बघा काय दिलेलं आहे, 9 + 4 इज ग्रेटर दॅन 12. बरोबर. मग 9 + 4 किती होतात? 13. मग 13 हा 12 पेक्षा ग्रेटरच असतो. बरोबर, म्हणजे तुम्हाला लिहायचं आहे राईट. लिहा, सेकंड लिहा राईट. ओके, सेकंड लिहिला राईट. ओके. आता या पुढचे जे एक्झाम्पल्स आहेत ते तुम्ही होमवर्कला सॉल्व करायचे आहे. बरोबर. कोणाला काही प्रॉब्लेम येणार असेल तर आताच विचारून घ्या. नो. बघा तुम्ही सॉल्व करू शकाल त्या पुढचे एक्झाम्पल्स. फक्त यस. साईन द्यायचं आहे, तुम्ही सॉल्व करायचं आहे आणि फक्त साईन द्यायचं आहे. ओके. आता मी क्वेश्चन नंबर सेकंड घेऊ का? मी तुम्हाला क्वेश्चन नंबर सेकंड मधले 2 किंवा 1 सॉल्व करून दाखवते. बघा इथे काय सांगितलंय, फिल इन द ब्लँक्स विथ द राईट सिम्बॉल. ओके, इथे पण तुम्हाला तोच प्रकार दिलेला आहे जो आपण आता शिकलो. तुम्हाला ऑलरेडी सॉल्व करून दिलेला. फर्स्ट क्वेश्चन मध्ये तुम्हाला सिम्बॉल टाकून दिलेले आणि ते राईट आहेत की रॉंग आहेत ते तुम्हाला फाइंड करायचं होतं. बरोबर. आता सेकंड क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय दिलंय, फिल इन द ब्लँक्स विथ द राईट सिम्बॉल. मग ग्रेटर दॅन, लेस दॅन किंवा इक्वल या तिघांमधला एक सिम्बॉल वापरायचा आहे. तर बघा फर्स्ट आहे आपलं 45 / 9 आणि 9 - 4. बघा फर्स्ट एक्सप्रेशन काय आहे, 45 / 9. ओके, 9 - 4. सांगा मला काय येणार, 45 / 9 चा आन्सर सांगा. सांगा. इक्वल. ओके, मला त्याआधी हे आन्सर सांगा, आपण सॉल्व करायचं आहे त्याला. सांगा मला आन्सर, 45 / 9 काय येणार? सांगा. येस, 5. ओके, 5 आणि 9 - 4 सुद्धा 5. त्यामुळे हे काय आहे, इक्वल आहे. ओके, लिहा हे फर्स्ट एक्झाम्पल. अशा फॉर्म मध्ये लिहायचं आहे तुम्हाला. लिहा फर्स्ट एक्झाम्पल. ओके, डन झालंय फर्स्ट एक्झाम्पल लिहून तुमचं. ओके, नेक्स्ट जे 2 आहेत ते सॉल्व करू शकाल का होमवर्कला? जे नेक्स्ट 2 आहेत ते सॉल्व करू शकाल का? ओके. ओके, थर्ड क्वेश्चन बघा काय आहे. बघा पहिल्या क्वेश्चन मध्ये आपल्याला ऑलरेडी सिम्बॉल दिलेले होते, ते आपल्याला राईट आहेत की रॉंग आहेत ते फाइंड करायचं होतं. सेकंड क्वेश्चन मध्ये आपल्याला सिम्बॉल दिलेले नव्हते,
ओके, आपल्याला सिम्बॉल टाकायचे होते. थर्ड क्वेश्चन मध्ये आपल्याला काय करायचं आहे, फिल इन द ब्लँक इन द एक्सप्रेशन विथ दी प्रॉपर नंबर. ओके, काय करायचं आहे, नंबर टाकायचा आहे आपल्याला. ओके, जे बॉक्स आहेत त्याच्यात नंबर टाकायचा आहे. आता बघा 1 into 7 इज इक्वल्स टू, बघा 7. येस, व्हेरी गुड. 1 into 7 इज इक्वल्स टू, ब्रॅकेट मध्ये दिलाय, आता इथे काय येणार 7, बरोबर. 7 येणार, 1 into 7 7 इज इक्वल्स टू 7 into 1 7. ओके, समजला. ओके, तसंच आपण कोणतं घेऊया, फिफ्थ वाला घेऊया आपण. Yes. ओके, 35 into 7, वेट. ओके, काय करायचं आहे आपल्याला, 35 into 7. सांगा मला, कोण सांगणार. Yes, teacher. सांग मला काय येणार ब्रॅकेट मध्ये. 32. वेट, नो, इथे ऍडिशन विचारलेली आहे आपल्याला. 30 plus 2. नो, 35 ला जर 7 ने डिवाइड केला तर आन्सर काय येणार, 5 येणार. ओके, मग 5 आन्सर येणार आहे. दोन नंबर सांगा, 3 plus 2. ओके, समजलं, समजलं का, 3 plus 2 5. समजलं सगळ्यांना आता. चला लिहून घ्या हे इक्वेशन. ओके, झालंय, Yes. झालंय का. Yes. ओके, नेक्स्ट, त्यामधले राहिलेले तुम्ही सॉल्व्ह करू शकता का होमवर्कला. Yes, teacher. ओके, तो बघा सगळ्यांनी, तुम्हाला काय करायचं आहे, क्वेश्चन नंबर 1 आपण पूर्ण सॉल्व्ह केलेला आहे 55 मधला. तुम्हाला क्वेश्चन नंबर प्रॉब्लेम सेट 55 मधला क्वेश्चन नंबर 2 आणि 3 मधले जे राहिलेले आहेत ते सॉल्व्ह करायचे आहेत होमवर्कला. ओके, सगळ्यांना होमवर्क क्लिअर झालेला आहे. Yes, teacher. ओके, ओके, देन नाव यू कॅन लीव द क्लास. बाय बाय. Bye, teacher. बाय Bye, teacher. बाय Bye, teacher. बाय.